अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यावसायिक विषयक वर्तमानपत्र. मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेत हे वर्तमानपत्र एप्रिल 2013 साली सुरू करण्यात आलं. काळाची गरज लक्षात घेऊन अर्थसंकेत वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात आली. या वर्तमानपत्राद्वारे आम्ही अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या हे वर्तमानपत्र ऑनलाईन, ईमेल आणि वेबसाईट स्वरूपामध्ये उपलब्ध असून जवळजवळ 3 लाख लोकांपर्यंत याचा पोच आहे. हे वर्तमानपत्र घरातील सर्व सदस्यांना उपयुक्त आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील वस्तूंची दरवाढ का होते, महागाई म्हणजे काय, व्याजदर का व कधी वाढतो आणि कमी होतो, हे व असे सर्व काही आपल्या भाषेत समजून घेता येते. ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर टिळक यांनी आपले विविध लेख अर्थसंकेतसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर विविध तज्ञ व यशस्वी उद्योजकांचे लेख व मार्गदर्शन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर तुमची आमची फार वेळ न घेता अर्थसंकेतचे संपादक श्री अमित बागवे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अर्थसंकेतबद्दल आणखीन डेप्थ अशी माहिती द्यावी. अमित बागवे सर प्लीज. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री शंतनुराव भडकमकर व मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त श्री नितीन पोद्दार यांचं मी स्वागत करतो व उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम चालू करतोय की अर्थसंकेत बद्दल राहुलने जी काय आता तुम्हाला माहिती दिली, गेली 3 वर्ष आम्ही अर्थसंकेत वर्तमानपत्र ऑनलाईन चालवतोय आणि माहिती द्यायची म्हणजे आतापर्यंत गेल्या वर्षभरात म्हणजे आम्ही वेबसाईट ज्यावेळी लॉन्च केली तर ऑलमोस्ट 30 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्या माध्यमातून आमचा अर्थसंकेतचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे ज्याच्यावरती जवळपास 1.5 लाख व्ह्यूज झालेले आहेत. आमचं अर्थसंकेतचं ऍप आहे ते सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातील विविध लोकांपर्यंत आम्ही आतापर्यंत वेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेलो आहोत. पुढची गोष्ट म्हणजे आम्ही काय केलं आता की अर्थसंकेतद्वारे लोकांना सर्वसामान्यांना माहिती तर मिळतच आहे, पण उद्योजकांचे जे काही प्रश्न आहेत की मार्केटिंग कसं करावं, फेसबुक मार्केटिंग काय आहे, जाहिरात कशी करावी, गुंतवणूक कशी करावी, स्वतःच्या व्यवसायाची वाढ कशी करावी, यासाठी आम्ही वेगळी मार्गदर्शन शिबिरं गेल्या महिन्यात केली. तर 30 दिवसांमध्ये आम्ही 30 शिबिरं जी केली त्यातून जवळपास 100-125 लोकांना त्याचा फायदा झाला. 20 फेसबुक पेजेस आम्ही क्रिएट केली की जे पेड मीडिया जे असतं त्याच्यापेक्षा फेसबुक मीडिया थ्रू फ्री तुम्हाला किती प्रकारे फायदा होऊ शकतो, लोकांपर्यंत कसे जास्त पोहोचू शकता, याचं मार्गदर्शन आम्ही लोकांना केलं. आता पुढची पायरी म्हणजे आता आम्ही अर्थसंकेत वर्तमानपत्र प्रिंट छापील स्वरूपात आणत आहोत आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की स्वतः नितीन पोद्दार सरांनी त्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये लक्ष घालून माझ्यापेक्षा जास्त आत्मीयतेने म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या घरातल्यांच्यापेक्षा जास्त आत्मीयतेने त्यांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आज आम्ही ज्या प्री लॉन्च करणार आहोत ते सुद्धा त्याच्यामागे त्यांचाच पूर्ण हातभार आहे. आणि लवकरच आता हळूहळू आम्ही ज्या गोष्टी करत आहोत, आज जे आम्ही नवउद्योजक पुरस्कार जे करतोय हे आमचं उद्दिष्ट आहे की जे नवीन उद्योजक आहेत ज्यांनी 2010 नंतर व्यवसाय चालू केले त्यांना एक पुढच्या लेवलला जायचंय, त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा बाहेर जायचं असेल, चांगल्या प्रकारे त्यांना माहिती मिळावी, त्यांचा पोच जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर आम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणच्या उद्योजकांचा आज गौरव करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की अख्ख्या महाराष्ट्रात जे काही जिल्हे आपले 36 आणि आता जे काही होणार आहेत वाढणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यात आमचा प्रयत्न आहे जे काही नवीन उद्योजक आहेत 2010 नंतर, कारण कुठलाही व्यवसाय हा सस्टेन करायचा असेल तर कमीत कमी 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष ज्यांचे बिझनेस चाललेत त्यांचे बिझनेस पुढे चालू शकतात. हा एक सायंटिफिक सर्वे. तर अशा लोकांना त्यांनी सर्व्हाइव्ह केलेलं आहे, हेच खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्यांच्यासाठी आणि त्यांचा गौरव करणे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हे उद्योजक आहेत, हे नोकरी न करता उद्योजक का झाले, कारण त्यांना स्वतःचा नक्कीच स्वार्थ आहे त्यामागे, पण उद्योजक झाल्यामुळे ते लोकांनी काही लोकांना रोजगार दिलेले, देशासाठी जीडीपी मध्ये ते काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतात, हे त्यांचं खूप महत्वाचं अचिव्हमेंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की त्यांचं तुम्ही नक्कीच टाळ्या वाजून अभिवादन केलं पाहिजे. जसं मी म्हटलं की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या जिल्ह्यात करतोय, मे बी पुढच्या महिन्यात आम्ही पुणे, नाशिक, सोलापूर, पंढरपूर वगैरे अशा वेगळ्या ठिकाणी करणारच आहोत. आणि आज जे काय आमचे कार्यक्रम आहे तुमचा जो भरभरून पाठिंबा आहे, भडकमकर सरांचा नेहमीच पाठिंबा आम्हाला, चेंबर आमच्या बरोबर आहे आणि पोद्दार सरांचं म्हणजे जेवढा मी सुद्धा विचार करत नाही एवढा दिवस रात्र ते जे विचार करतायत त्याबद्दल म्हणजे सांगू नाही शकत आहे. पुन्हा एकदा थँक्यू
पोद्दार सर आणि धन्यवाद. स्वतःचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याची जशी संधी इथे आलेल्या सगळ्या अवॉर्डीजना मिळाली, ती संधी ऍक्च्युली अर्थसंकेतला पण सोडायची नाहीये. हेच लक्षात घेऊन आजपर्यंत वेबवरती किंवा क्लाउडवर असणारं अर्थसंकेत जे आजपर्यंत तुमच्यापर्यंत ईमेल, वेबसाईट किंवा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून PDF फाईल मधून येत होतं, ते येत्या काही काळामध्ये प्रिंट स्वरूपात येण्यासाठी होऊ घातलेलं आहे. तर त्याचीच एक प्री प्रिंटेड आवृत्ती आज आपण इथे प्रकाशित करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आहे, ही जी सगळी गर्दी आहे, हे जे सगळे अवॉर्डीज आहेत, हा जो सगळा चंग आम्ही बांधलेला आहे, तो प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम सुदृढ करण्यासाठी केलेला आहे. तुम्ही जेव्हा झोपलेले असता तेव्हा तुमच्या पैशाला पैसा लागत राहिला पाहिजे. ऍक्टिव्हली काम करून प्रत्येक जण पैसा कमवतोच, पण तो पैसा पॅसिव्हलीही जनरेट झाला पाहिजे. हाच एक ध्यास घेऊन अर्थसंकेत आता प्रिंट स्वरूपात येत आहे. तर मी विनंती करतो अर्थसंकेतचे संपादक अमित बागवे सर, नितीन पोद्दार सर, शंतनू भडकमकर सर, मी तुषारला विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावे. मला वाटतं अमितने हा जो क्षण आहे तो शब्दात मांडावा. प्लीज ये ना, ये प्लीज. मी अशा अडचणीच्या प्रसंगात आणतो मला. जसं मगाशी सांगितलं, गेली 3 वर्ष आम्ही ऑनलाईन आहोत, ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून. ते फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रात नाहीये, तर अख्ख्या जगात अर्थसंकेत पोहोचलेला आहे. आम्ही ज्यावेळी नवोद्योजक पुरस्कार जाहीर केले, तर सर 2 दिवसापूर्वी दुबईमधून एका मॅडमनी सांगितलं की मला अवॉर्डमध्ये पार्टिसिपेट करायला आवडेल. आणि जेवढी महाराष्ट्र मंडळं पूर्ण भारत जगात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी, लंडन, US असो किंवा UAE असो, प्रत्येकांना पर्सनली आपला अर्थसंकेतचा मेल जातोय आणि पूर्ण जगातूनच अर्थसंकेतला फॉलो करतायत लोक. त्याच्यामुळे जे मागाशी म्हटलं 30 लाख लोकांपर्यंत जे पोहोचतोय ते फक्त मुंबई किंवा महाराष्ट्र नाहीये, हे पूर्ण जगात आम्ही पोहोचतोय आणि जगातल्या सर्व मराठी माणसांपर्यंत आम्ही पोहोचतोय. त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतोय. मला त्यांचे फेसबुकवरून किंवा मेलवरून त्यांचे रिप्लाय येत आहेत. आणि आज जे जसं मी मगाशी म्हटलं की मी सुद्धा जेवढा विचार करत नाही, हा अर्थसंख्येचा विचार पोद्दार सरांनी केला आणि हे आज तुम्ही जे बघताय रूप, हे ऍक्च्युली मी वेगळ्या प्रकारे विचार केला होता, पण हा पूर्ण लूक आणि हे पूर्ण आमच्या बुद्धी पलीकडचं काम पोद्दार सरांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 म्हणजे शब्दात मांडू नाही शकत एवढे आभारी आहे. की ज्या व्यक्तीने गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंडला टाटा जॅग्वार मध्ये रिप्रेझेंट केलं होतं, त्या व्यक्तीने अर्थसंख्येमध्ये इतकं घालावं, ह्यापेक्षा मोठं भाग्य अजून कोणालाही मिळू नाही शकत. आणि जसं आम्ही म्हटलं, हे आता आम्ही प्री लॉन्च केलेलं आहे आणि येत्या 2 महिन्यात म्हणजे दसऱ्यालाच आम्ही प्रिंट व्हर्जन चालू करतोय. आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आणि मेल व्हर्जन आमचं ऑलरेडी जाते, तर त्यामुळे पूर्ण जगात आम्ही पोहोचत आहोत. तर पूर्ण जगाचं व्यासपीठ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी जोडलं जावं. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार आहेतच, पण पोद्दार सरांचे कधी न फिटणारं ऋण माझ्यावर आहे. थँक्यू सर.